आशिया खंडातलं पहिलं ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई शहरात आहे. हे रुग्णालय 50 वर्षाचं झालं आहे. मात्र 50 वर्षात या रुग्णालयाचा अनेकांना गुण आला आहे. या रुग्णालयानं नामांकित डॉक्टर घडवले आहेत. मात्र रुग्णालयातील समस्या पूर्वीही होत्या आणि आताही आहेत. राज्य सरकार या रुग्णालयावर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करतं. मात्र समस्या कधीच सुटत नाहीत. त्या समस्या सुटत नाहीत की सोडवण्याची इच्छाशक्ती नाही, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. नुकतीच अभ्यागत मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. त्या अभ्यागत मंडळानं तरी समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा आहे. गेल्या अनेक महिन्यापासून सिटी स्कॅनची समस्या सुटू शकलेली नाही. यासाठी टायगर ग्रुपचे बीड संपर्क प्रमुख कोंडीराम पवार यांनी अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. गेल्या 2 दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे. रुग्णालय प्रशासनानं या बाबतीत कसलीही दखल घेतली नाही. मात्र आज अभ्यागत मंडळाचे सदस्य व माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी भेट देऊन अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यावेळी डॉक्टर धपाटे यांनी सिटी स्कॅन मशीन लवकरच सुरू करू असं आश्वासन दिलं. मात्र आंदोलनकर्त्यांनी धपाटे यांची विनंती धुडकावून लावत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतीत टायगर ग्रुपचे मराठवाडा प्रमुख उमेश भैया पोखरकर यांनी विस्तृत अशी माहिती दिली आहे. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. या ठिकाणी टायगर ग्रुपच्या वतीनं जे आमरण उपोषण सुरू आहे, नेमकं काय कारण आहे त्याचं? सर्वांना प्रथमतः नमस्कार. मी उमेश पोखरकर, टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष. आज अंबाजोगाई उपजिल्हाधिकाऱ्यालयासमोर आज दुसरा दिवस आहे जे की आमरण उपोषण चालू आहे. आमचे बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख कोंडीराम पवार यांनी स्वतःने उपोषण धरलेलं आहे. आणि याच्यामध्ये आमची मागणी अशी की आपल्या स्वामी रामानंद तीर्थ जे रुग्णालय आहे, जे आशिया खंडातलं पहिलं हॉस्पिटल आहे, तर त्या हॉस्पिटलमध्ये विविध पंचकृषीतून 4-5 जिल्ह्यातून लोक इथं येतात. मला वाटतं वर्षाकाठी 5 लाख प्लस लोक इथं सिटी स्कॅन मशीन मध्ये फक्त येतात. तर तिथं सिटी स्कॅन मशीनच बंद आहे. गेले 4-5 महिने झाले सिटी स्कॅन मशीन बंद आहे. तर या मागणीसाठी आम्ही बसलो आहोत. त्याच्यामध्ये आमचं कसलंही राजकारण नाही किंवा कोणी राजकीय पक्षाचा विषय नाही. फक्त आणि आमची संघटना सामाजिक संघटना काम करते आणि रस्त्यावरच्या लोकांसाठी काम करते. कारण की ग्रामीण भागातून जे लोक आज इथं अंबाजोगाईमध्ये येतात, शहरामध्ये येतात, एवढं मोठं हॉस्पिटल म्हणून येतात, तर तिथून आपल्याला रेफर केलं जाते किंवा खालच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा म्हणून. मग काय कारण नाही त्यांनी रेफर करायचं? खालच्या जे प्रायव्हेट मशीन आहेत, प्रायव्हेट जे हॉस्पिटल आहेत सिटी स्कॅनचे, त्यांचे आणि ह्यांचे काय लागेदोरे आहेत का, काय ह्यांचं काय सेटलमेंट आहे का काय, जेणेकरून सर्वसामान्य लोकांची फसवणूक होते, आर्थिक पिळवणूक होते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या गोष्टीसाठी आम्ही आज उपोषण करत आहेत. आणि हे उपोषण आमचं चालूच राहणार आहे. जोपर्यंत मशीन चालू होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे. एकतर मशीन तरी चालू झाली पाहिजे, नाही आमचं उपोषण तरी चालू राहिलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. प्रशासनाकडून काय प्रतिसाद? प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद नाही. आम्हाला फक्त भेटायला सुद्धा कोण आलं नाही आजपर्यंत. दुसरा दिवस आहे, पाणी सुद्धा नाही का पिलेलं त्यांनी. दुसरा दिवस असताना प्रशासनाकडून एकही व्यक्ती भेटायला सुद्धा आलेला नाही. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना असं वाटतं किंवा कुठल्या तरी राजकीय छत्रछायेखाली आम्ही असतो, तर आम्हाला नक्की कोणी ना कोणी भेटायला आलं असतं. आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे आम्हाला भेटायला सुद्धा येण्यास डावलेलं आहे. आता पुढचं पाऊल काय असणार? आमचं पुढचं पाऊल आज जर आम्हाला ह्याच्यातून मार्ग नाही निघाला तर येत्या 2 दिवसामध्ये आमचा मोठा मोर्चा असणार आहे. जेणेकरून सर्वसामान्याची ताकद काय आणि सर्वसामान्य लोकांमध्ये, जनतेमध्ये काय ताकद आहे हे त्यांना दाखवून देऊ आणि त्यांचा मोर्चा काढणार आहे. सध्या उपोषणकर्त्याची कशी आहे तब्येत? सध्या उपोषणकर्त्याची तब्येत अशी की त्यांना बोलता सुद्धा येत नाही अक्षरशः, आणि उठून बसता सुद्धा येत नाही. गेले 2 दिवस झाला, आज दुसरा दिवस आहे. माणसाला घंट्याभर पाणी नाही पिले तर पूर्ण आपले हाताडे वरतात, परंतु 2 दिवस झाला त्यांनी पाणी सुद्धा पिलेलं नाही. याचा विचार प्रशासनाने करावा. आणि हे जनहिताचं काम आहे, हे कोणाच्या घरचं काम नाही किंवा आमच्या स्वतःच्या फायद्याचं काम नाही, हे जनहिताचं काम आहे. यांनी अग्रेसर होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे. आणि मला वाटतं किंवा नवीन जे अभ्यागत मंडळ झालेलं आहे त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा कशासाठी अभ्यागत मंडळ असते, अभ्यागत मंडळावर जाण्यासाठी खूप माझ्या नेत्याचा इकडून फोन आणतो, माझ्या ह्याच्या मंत्र्याचा इकडून फोन आणतो, माझ्या खासदाराचा इकडून फोन आणतो, असं म्हणून प्रत्येक जण अभ्यागत मंडळावर जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. मग अभ्यागत मंडळावर जाऊन त्यांनी काहीतरी सेवा पण केली पाहिजे आणि त्या अभ्यागत मंडळावर तर तुमचा उपयोग होईल हे मला वाटतंय. आणि त्या अभ्यागत मंडळांना असे विविध प्रश्न आता हॉस्पिटलवर आहेत, त्यांनी त्या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे आणि तिथे लक्ष दिलं पाहिजे.